Student, today we discuss spectral distribution of black body radiation. तर सुरुवातीला इथं फिगर दाखवलेली आहे. फिगरमध्ये एक्स ॲक्सिसला आपण वेव्हलेंथ दाखवतोय नॅनोमीटरमध्ये आणि वाय ॲक्सिसला इमिसिव्ह पॉवर म्हणजेच किती रॅडियंट एनर्जी इमिट झाली ते दाखवत आहोत. तर ल्युमर अँड प्रिंगसेम ह्या दोन सायंटिस्टनी मिळून ह्या ब्लॅक बॉडी रॅडिएशनचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, एक बॉडी घेतली आणि ती एका वेळेस कॉन्स्टंट टेम्परेचरला ठेवलेली आहे आणि असं त्यांनी टेम्परेचर बदलून त्या बॉडीने किती टेम्परेचर कोणत्या टेम्परेचरला किती एनर्जी इमिट केली ह्याचा स्टडी केला. आणि जो काय स्टडी केला, जो त्यांना डाटा मिळाला, जे काय कन्क्लुजन मिळाले ते त्यांनी कर्वनी रिप्रेझेंट केलेले आहेत. तर दोन्ही फिगर एकच आहेत. तर त्याच्यामध्ये काय म्हणले त्यांनी, दे म्हणजे कोण, ते सायंटिस्ट, दे केप्ट सोर्सेस ॲट डिफरंट फिक्स टेम्परेचर. म्हणजे एकच बॉडी 4 वेळा घेतली आणि प्रत्येक बॉडीला फिक्स टेम्परेचर दिलेलं आहे आणि ॲज कम्पेअर टू अदर बॉडी, म्हणजे तीच बॉडी पण वेगळ्या ठिकाणी, म्हणजे थोडक्यात 4 लॅब आहेत, प्रत्येक लॅबमध्ये फिक्स टेम्परेचर आहे, पण ॲज कम्पेअर टू अदर लॅब प्रत्येक ठिकाणी टेम्परेचर वेगवेगळं ठेवलेलं आहे. तर पहिली जी बॉडी आहे तिला किती टेम्परेचर दिलं आहे, 300 डिग्री केल्व्हिन दिलं आहे, ते शेवटपर्यंत कॉन्स्टंटच ठेवलेलं आहे. तीच दुसरी बॉडी तिला टेम्परेचर प्रोव्हाइड किती केलं आहे, 4000 डिग्री केल्व्हिन. नंतर तीच बॉडी पण तिला टेम्परेचर किती दिलं आहे, 5000 डिग्री केल्व्हिन. आणि त्याच नंतरच्या बॉडीला 5500 डिग्री केल्व्हिन दिलेलं आहे. म्हणजे बॉडी तीच आहे आणि तीच 4 वेगवेगळ्या लॅबमध्ये ठेवून कॉन्स्टंट टेम्परेचरला किती एनर्जी इमिट केलेली आहे ते त्यांनी एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर पहिल्या पॉईंटमध्ये काय सांगितलं, दे केप्ट सोर्स ॲट अ डिफरंट फिक्स टेम्परेचर अँड मेजर रॅडियंट पॉवर, दॅट इज इमिसिव्ह पॉवर करस्पॉन्डिंग टू डिफरंट वेव्हलेंथ. सेकंडमध्ये काय सांगितलं आहे, मेजरमेंट वेअर रिप्रेझेंट ग्राफिकली इन द फॉर्म ऑफ कर्व. तर जो काय त्यांना डाटा मिळाला तो त्यांनी ग्राफिकली रिप्रेझेंट केलेला आहे. आता पहिल्या बॉडीचा लॅम्बडा मॅक्स, नंतर दुसऱ्या बॉडीचा लॅम्बडा मॅक्स, जसं टेम्परेचर इन्क्रीज करत जाईल तसं लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू काय होत झाली, कमी होत गेलेली आहे. म्हणजे ज्याचं टेम्परेचर कमी आहे त्याची लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू जास्त आहे आणि जसं टेम्परेचर वाढेल तसं लॅम्बडा मॅक्स काय होत चाललं आहे, कमी होत गेलेलं आहे. ते ह्या कर्ववरून आपल्या लक्षात येतं आहे. ह्याचाच अर्थ लॅम्बडा मॅक्स हा टेम्परेचरला कसा आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ॲज टेम्परेचर ऑफ बॉडी इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स इज डिक्रीजेस. म्हणजेच थोडक्यात लॅम्बडा मॅक्स याचा अर्थ काय, मॅक्झिमम वेव्हलेंथ. तर लॅम्बडा मॅक्स इज डिक्रीज विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. तर ह्या कर्ववरून आपल्याला काही कन्क्लुजन सांगायचे आहेत. आता कन्क्लुजनमध्ये त्यांनी काय म्हणलं आहे, पहिल्या पॉईंटमध्ये ॲट गिवन टेम्परेचर एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ह्याचा अर्थ काय की दिलेल्या फिक्स टेम्परेचरला बॉडी एकसारखी एनर्जी इमिट करत नाही. सुरुवातीला एनर्जी काय होत गेली आहे, वाढत गेलेली आहे.
एका ठराविक ठिकाणी मॅक्झिमम झाली आणि ज्या ठिकाणी जास्तीत जास्त एनर्जी इमिट होत असते तिथं जी लॅम्बडाची व्हॅल्यू आहे त्यालाच आपण लॅम्बडा मॅक्स म्हणतोय. तर सुरुवातीला इमिसिव्ह पॉवर वाढत वाढत गेली, मॅक्झिमम झाली आणि नंतर मात्र इमिसिव्ह पॉवर काय होत गेली आहे, कमी कमी होत गेलेली आहे. ह्याचा अर्थ एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. तेच आपलं पहिलं कन्क्लुजन आहे. ॲट गिव्हन टेम्परेचर एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. सेकंड पॉईंटमध्ये काय म्हणलं आहे, ॲट गिव्हन टेम्परेचर एनर्जी इमिटेड बाय बॉडी इज इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग वेवलेंथ. जसजशी वेवलेंथ वाढत जाईल तसतशी एनर्जी इमिट केलेली सुद्धा वाढत जाईल. रीच इट्स मॅक्झिमम व्हॅल्यू, म्हणजे एका स्टेज अशी येते की तिने जास्तीत जास्त एनर्जी इमिट केलेली असते अँड देन डिक्रीज द वेवलेंथ करस्पॉन्डिंग अँड मॅक्झिमम रॅडियंट एनर्जी रिप्रेझेंटेड बाय लॅम्बडा मॅक्स. म्हणजे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त एनर्जी इमिट केलेली आहे त्याच्या करस्पॉन्डिंग जी वेवलेंथ आहे त्याला लॅम्बडा मॅक्स म्हणलेलं आहे. तिसऱ्या पॉईंटमध्ये म्हणलं आहे द पीक ऑफ कर्व शिफ्टेड टुवर्ड द लेफ्ट शॉर्टर वेवलेंथ. म्हणजे जो मॅक्झिमम पीक आहे त्या ठिकाणची जी लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू आहे ती शिफ्टेड टुवर्ड द लेफ्ट, म्हणजेच जसजसं टेम्परेचर वाढत जाईल तसतसं लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू डिक्रीज झालेली. म्हणजेच तिथं काय म्हणलं आहे, व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स डिक्रीज विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. चौथं कन्क्लुजन काय दिलं आहे, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस इमिसिव्ह पॉवर ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. तर हा जो काय कर्व आपण काढलेला आहे त्याच्यावरून आपण हे कन्क्लुजन सांगितलेले आहेत. ठीक आहे. तर ह्याला आपण काय म्हणतो आहे, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रॅडिएशन. ठीक आहे. तर एका ठिकाणी टेम्परेचर फिक्स आहे पण त्याच बॉडीला दुसऱ्या लॅबमध्ये वेगळं टेम्परेचर दिलं आहे ते सुद्धा फिक्स आहे. ठीक आहे. तर ह्याच्यावरून आपण वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ पाहणार आहोत. आता स्टेटमेंट काय येईल वेन्स डिस्प्लेसमेंट लॉचं, मॅक्झिमम वेवलेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. याचा अर्थ काय झाला, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स इज डिक्रीजेस. ठीक आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल ह्याचाच अर्थ काय, एक फॅक्टर वाढला की दुसरा काय होत असतो, कमी होत असतो. आता टी म्हणजे काय आहे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी आहे आणि लॅम्बडा मॅक्स म्हणजे काय आहे, वेवलेंथ ऑफ ब्लॅक बॉडी ॲट विच इमिसिव्ह पॉवर इज मॅक्झिमम. म्हणजे ज्या ठिकाणी आपण लॅम्बडा मॅक्स दाखवतोय त्या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर बॉडीची काय आहे, मॅक्झिमम आहे. तर जो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तो आता रिमूव्ह केला तर काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागेल. म्हणजेच लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी इंटू 1/t. तर बी म्हणजे काय आहे, प्रोपोर्शनल कॉन्स्टंट, त्यालाच आपण काय म्हणतो आहे, वेन्स कॉन्स्टंट. आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, 2.897 इंटू 10⁻³ मीटर डिग्री केल्विन. कारण लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी अपॉन टी येईल, म्हणजेच बी इज इक्वल टू काय येईल, लॅम्बडा मॅक्स इंटू टी. म्हणजेच बीचं जे SI युनिट आहे ते काय येईल, मीटर डिग्री केल्विन. मीटर हे कशाचं युनिट आहे, वेवलेंथचं, म्हणजेच लॅम्बडा मॅक्सचं. आणि टेम्परेचर कशात मोजतो आपण, SI युनिटमध्ये डिग्री केल्विन. तर ह्याला काय म्हणायचं, वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. तर हा 1 मार्काला विचारला जातो. आणि आत्ता जी आपण फिगर पाहिली ही फिगर बऱ्याच वेळा 2 मार्कसाठी विचारली जाते. आणि एक्सप्लेनेशन जर विचारलं तर डायग्रॅम आणि एक्सप्लेनेशन हे 3 मार्कला विचारलं जातं. ठीक आहे. नंतर आपल्याला काय पाहायचं आहे, स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ ऑफ रॅडिएशन. तर त्याचं स्टेटमेंट आपण पाहू. आता ह्याच्यामध्ये काय काय दिले पहा, क्यू म्हणजे काय आहे,
रॅडियंट एनर्जी इमिटेड बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी. ए म्हणजे काय आहे, एरिया ऑफ ब्लॅक बॉडी, परफेक्टली ब्लॅक बॉडी. टी म्हणजे काय आहे, टाईम फॉर विच बॉडी इमिट्स एनर्जी, म्हणजे जेवढ्या वेळासाठी बॉडी एनर्जी इमिट करते तो कालावधी स्मॉल टीने दाखवला आहे. आणि कॅपिटल टी म्हणजे काय आहे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर स्टेटमेंट काय येईल आता, अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी इमिटेड बाय बॉडी पर युनिट टाईम पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी. म्हणजेच Q/AT इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल जर रिमूव्ह केला तर आपण तिथं सिग्मा घेतोय, म्हणजे सिग्मा हा काय आहे, प्रोपोर्शनल कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, त्यालाच आपण स्टीफन कॉन्स्टंट म्हणतो. तर हे स्टेटमेंटनुसार झालं. आता Q/AT म्हणजेच RB आहे. आता RB म्हणजे काय आहे, इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. आता इमिसिव्ह पॉवर म्हणजेच काय, Q/AT म्हणजेच एनर्जी इमिटेड बाय बॉडी पर युनिट टाईम पर युनिट सरफेस एरिया. म्हणजेच Q/AT च्या ऐवजी आपण RB घेतोय आणि वरचंच इक्वेशन तिथं काय लिहिलं आहे, RB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. आता RB म्हणजे काय, इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर स्टेटमेंट परत एकदा तिथं लिहिलं आहे, इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. इमिसिव्ह पॉवर याचा अर्थ काय, Q/AT. इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. दिस इज द स्टेटमेंट ऑफ स्टीफन्स लॉ ऑफ रॅडिएशन. आता हे जे लिहिलं हे ब्लॅक बॉडीसाठी लिहिलं. पुढं काय म्हणलं आहे, रॅडियंट एनर्जी इमिटेड बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी पर युनिट टाईम पर युनिट सरफेस एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे सुरुवातीला एकदम जे इक्वेशन लिहिलं आहे तेच शब्दामध्ये आपण तिथं लिहितो आहे. आणि सिम्बॉलच्या खाली जे लिहिले RB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ टेम्परेचर ते तिथं स्टेटमेंट. म्हणजे आपण दोन पद्धतीने इथं स्टेटमेंट लिहित आहोत. RB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴ याचाच अर्थ इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. आणि वरती जे इक्वेशन लिहिले त्याच्यानुसार परत खाली स्टेटमेंट लिहिलेलं आहे. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल काढून टाकला म्हणजे RB इज इक्वल टू काय येईल, सिग्मा T⁴, वेअर सिग्मा इज प्रोपोर्शनल कॉन्स्टंट कॉल्ड ॲज स्टीफन कॉन्स्टंट. तर त्याची व्हॅल्यू किती आहे, 5.67 × 10⁻⁸. आता त्याचं युनिट काय येईल, जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद पर डिग्री केल्विन. आता हे कशावरून लिहिलं आपण युनिट, तर वरती लिहिलं इक्वेशन पहा, Q/AT इज इक्वल टू सिग्मा T⁴. म्हणजे सिग्मासाठी इक्वेशन काय येईल, Q/AT T⁴. तर त्याच्यावरून हे युनिट लिहित आहोत आपण. नंतर कोइफिशियंट ऑफ इमिशन त्याचा वापर केलेला आहे. तर ई म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी. तर ई इज इक्वल टू काय असतं, R/RB. म्हणजे RB इज इक्वल टू काय, RB इज इक्वल टू R/E येईल. ठीक आहे. आता इक्वेशन 1 लिहिलं आहे आणि आत्ता जे RBची व्हॅल्यू लिहिली त्याला इक्वेशन 2 म्हणलं आहे. आता हे जे इक्वेशन 2 आहे ते जर इक्वेशन 1 मध्ये टाकलं तर काय मिळेल आपल्याला, इथं खाली लिहिले पहा, जिथं खडाखोड केली तिथं, वी नो दॅट RB इज इक्वल टू सिग्मा T⁴. यूज इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. तर RBच्या ऐवजी काही व्हॅल्यू वापरली, R/e इज इक्वल टू सिग्मा T⁴. म्हणजेच R इज इक्वल टू काय इन E सिग्मा T⁴. म्हणजे हे इक्वेशन कोणासाठी झालं, स्टीफन्स लॉ फॉर ऑर्डिनरी बॉडी. आता R म्हणजे काय, इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी. आणि RB म्हणजे काय, इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी.
म्हणजे इक्वेशन 1 हे स्टीफन्स लॉ झाला फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी, आणि इथं जे इक्वेशन 2 इक्वेशन 1मध्ये यूज करून नंतर जे आलं आहे आर इज इक्वल टू ई सिग्मा टी रेस्ट टू फोर्थ, ते स्टीफन्स लॉ कोणासाठी झाला? ऑर्डिनरी बॉडीसाठी झाला. परत वरती काय म्हणलं आहे? क्यू अपॉन ए टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी रेस्ट टू फोर्थ. क्यू अपॉन ए टी इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल रिमूव्ह केला म्हणून सिग्मा घेतला, सिग्मा टी रेस्ट टू फोर्थ, म्हणजेच सिग्मा इज इक्वल टू काय आलं? क्यू अपॉन ए टी टी रेस्ट टू फोर्थ. आणि त्याच्यावरूनच आपण युनिट ऑब्टेन केले सिग्माचं. क्यू म्हणजे एनर्जी आहे जे आपण जूलमध्ये मोजतो, एरिया मीटर स्क्वेअरमध्ये मोजतो, टाईम सेकंदमध्ये मोजतो आणि टेम्परेचर केल्विनमध्ये मोजतो. आता तिथं टेम्परेचरची 4th पॉवर आहे म्हणून केल्विनची 4th पॉवर घेतली. छेदस्थानी जे आहे ते अंशस्थानी शिफ्ट केलं म्हणजेच काय आलं? जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद पर केल्विन रेस टू 4th. आता जूल पर सेकंद म्हणजेच वॅट असतं, म्हणजे दुसरं युनिट काय येईन? सिग्माचं वॅट मीटर स्क्वेअर पर केल्विन रेस टू 4th. ठीक आहे. परत डायमेन्शन ऑब्टेन केलेली आहे. तर क्यूसाठी इक्वेशन काय, सिग्मासाठी इक्वेशन काय आहे? क्यू अपॉन ए टी स्मॉल टी आणि कॅपिटल टी रेस टू 4th. तर एनर्जीची जी डायमेन्शन आहे ती वर्कच्या इक्वल असते, तर तिथं वर्कची डायमेन्शन लिहिली. एरियाची डायमेन्शन काय येईल? एल स्क्वेअर. टाईमची डायमेन्शन T1 आणि टेम्परेचरची डायमेन्शन केल्विन, त्याची 4th पॉवर. तर हे सगळं छेदस्थानी जे आहे त्या अंशस्थानी शिफ्ट केलं तर ते सगळं सॉल्व करून आपल्याला सिग्माची डायमेन्शन मिळते m रेस टू 1 t रेस टू -3 k रेस टू -4. तर ही झाली स्टीफन कॉन्स्टंटची डायमेन्शन आणि स्टीफन कॉन्स्टंटचं SI युनिट. तर पेपरमध्ये MCQमध्ये बऱ्याच वेळा स्टीफन कॉन्स्टंटचं SI युनिट विचारलं जातं. तर हे सगळं कशाच्या अंडर पाहिलं आपण? स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशनच्या अंडर पाहिलं. आता नंतर परत परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी लिहिलं आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडीने जी काही एनर्जी इमिट केली त्याच्यासाठी क्यू अपॉन ए टी इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू 4th. परत स्टीफन्स लॉच लिहिलेला आहे. आता एवढी एनर्जी तिने काय केली? इमिट केली परफेक्टली ब्लॅक बॉडीने, आणि किती एनर्जी ॲब्सॉर्ब केली? क्यू अपॉन ए टी इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू T0 रेस टू 4th. तर ही ॲब्सॉर्ब केलेली एनर्जी आहे. आता नेट लॉस किती झाला बॉडीचा? म्हणजे बॉडी परफेक्टली ब्लॅक बॉडी ही एनर्जी ॲब्सॉर्ब करते, त्याचप्रमाणे एनर्जी इमिट करते. तर आता साहजिकच परफेक्टली ब्लॅक बॉडी जास्तीत जास्त हीट ॲब्सॉर्ब बी करते आणि जास्तीत जास्त हीट इमिट पण करते. तर लॉस किती झाला एनर्जीचा ते कॅल्क्युलेट करण्यासाठी इथं इक्वेशन लिहिलं आहे. नेट लॉस ऑफ एनर्जी बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी इज इक्वल टू एनर्जी इमिटेड मायनस एनर्जी ॲब्सॉर्ब. तर जो काय नेट लॉस झाला एनर्जीचा तो आपण RBने दाखवतो आहे. किती एनर्जी इमिट केली? तर सिग्मा टी रेस टू 4th. आणि किती एनर्जी ॲब्सॉर्ब केली? सिग्मा T0 रेस टू 4th. सिग्मा कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला, म्हणजेच अमाऊंट ऑफ नेट लॉस ऑफ एनर्जी बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी इज इक्वल टू सिग्मा इन ब्रॅकेट टी रेस टू 4th मायनस T0 रेस टू 4th. ठीक आहे. तर हे नेट लॉस झाला एनर्जीचा फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता तेच आपल्याला ऑर्डिनरी बॉडीसाठी लिहायचं आहे. तर ऑर्डिनरी बॉडीने किती एनर्जी इमिट केली? क्यू अपॉन ए टी इज इक्वल टू ई सिग्मा टी रेस टू 4th. म्हणजे ऑर्डिनरी बॉडीसाठी ई हा एक एक्स्ट्रा फॅक्टर तिथं येतो आहे. आता तो कसा आला? तर इथं खाली जे लिहिलं आहे एकदम शेवटी इक्वेशन त्याच्यानुसार. ठीक आहे. तर किती एनर्जी इमिट केली? सिग्मा सिग्मा टी रेस टू 4th एवढी एनर्जी इमिट केली. आणि किती एनर्जी ॲब्सॉर्ब करेल ऑर्डिनरी बॉडी?
क्यू अपॉन ए टी इज इक्वल टू सिग्मा टी 0⁴. तर पहिलं इक्वेशन किती एनर्जी इमिट केली हे सांगते, दुसरं इक्वेशन किती एनर्जी ॲब्सॉर्ब केली हे सांगते. आता नेट लॉस ऑफ एनर्जी काढायचा आहे फॉर ऑर्डिनरी बॉडी. तर तो किती येईल, इज इक्वल टू एनर्जी इमिटेड मायनस एनर्जी ॲब्सॉर्ब. किती एनर्जी इमिट केली, ई सिग्मा टी⁴ आणि किती एनर्जी ॲब्सॉर्ब केली, ई सिग्मा टी⁴. तर ई आणि सिग्मा हे कॉन्स्टंट आहेत, तर ते साईडला घेतले, म्हणून आर इज इक्वल टू ई सिग्मा आणि ब्रॅकेटमध्ये टी⁴ मायनस टी⁴. तर हे झालं नेट लॉस ऑफ एनर्जी फॉर ऑर्डिनरी बॉडी. तर हे सुद्धा टेक्स्टबुकमध्ये स्टीफन्स लॉ फॉर रॅडिएशनमध्येच दिलेलं आहे. मी लिहिताना थोडं सेपरेट लिहिलं आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये टी म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ बॉडी, आणि T0 म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. म्हणजे बॉडी एनर्जी इमिट करते आणि सराउंडिंगकडून जी ॲब्सॉर्ब केली तर त्याला T0 म्हणलेलं आहे, ठीक आहे. तर इथं आपला रॅडिएशन पार्ट संपला आहे. आता पुढच्या लेक्चरला आपण काय करूया, कायनेटिक थेअरी ऑफ गॅस हे आर्टिकल पाहूया. आजच्यापुरतं सफिशियंट आहे. थँक्यू.